मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, थोड्या वेळाने सगळ्यांची नावं घेऊ आपण. आपल्या बाळासाहेबांच्या स्मारकावर पण सगळे जाऊ आणि सगळं आलं. आणि म्हणून मी आपल्याला अभिनंदन, त्यांचंही अभिनंदन. आणि म्हणून सगळ्यांना आता मी नंतर एकदा तुम्हाला वेळ देईन. प्रत्येक नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि नगरपालिका, समजलं की नाही. आणि म्हणून जनता या ठिकाणी एकच आहे. आता एकच मी सांगेन की तुम्ही विजय मिळवलेला हा अतिशय ऐतिहासिक आहे. आणि म्हणून नकली सब घर पे बैठे हैं, असली मेरे सामने बैठे हैं. बरोबर आहे. त्यामुळे आणि मी नेहमी सांगतो, सत्य परेशान हो सकता है, सत्य पराजित नहीं हो सकता है. आणि म्हणून सच्चा जीता, हार गया झूठा, जनता ने दिया उबाटा को जमाल गोटा. अरे पोटदुखी किती पोटदुखी. अरे एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तरी तुम्हाला पटतच नाही. घटनाबाह्य किंवा त्याचं पद जाणार, मुख्यमंत्री जाणार, सरकार पडणार. अरे 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून एकनाथ शिंदेनी काम केलं. मला वाटतं त्या 2.5 वर्षामध्ये मी 2.5 तास तरी नीट झोपलो नसेल. मला लोक विचारतात कधी झोपता कधी उठता. मी झोपायला नाही, लोकांच्या झोपा उडवायला आलोय. अरे झोपलं तर कसं चालेल. आणि म्हणून मला देखील अपेक्षा आहे की मी कार्यकर्ता म्हणून जो काम करतो, मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आणि म्हणून हा एक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आपला. हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, इथं कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून तुम्ही देखील, माझी इच्छा असते एकनाथ शिंदे बनून काम केलं पाहिजे, एकनाथ शिंदे बनून काम केलं पाहिजे. शेवटी कार्यकर्ता हा पक्षाला मोठं करत असतो. एका नगराध्यक्षाच्या पाठी, नगरसेवकाच्या पाठी आपले शेकडो हजारो कार्यकर्ते जीवाचं रान करत असतात. आणि त्यावेळेस ताण भूक विसरून ते काम करतात. कोणाला आमदार, कोणाला खासदार करतात, नगरसेवक करतात, महापौर करतात, नगराध्यक्ष करतात. आणि म्हणून कार्यकर्त्याची ताकद ही कार्यकर्त्यांची आहे. बघा, हे व्यासपीठ देखील आपलं सगळं मोठं भरलेलं व्यासपीठ आहे. सगळे आपले आमदार, खासदार, मंत्री सगळे आहेत. हे आपलं वैभव आहे. आणि तुम्ही बसलेली संपत्ती आहे, शिवसेनेची ऐश्वर्य आहे. या ठिकाणी व्यासपीठावर एवढे लोक आहेत आणि तुम्ही जर गच्च सभागृह भरलं नसतं तर या व्यासपीठाला शोभा आली असती. शोभा तुम्ही आहात. खऱ्या अर्थाने या शिवसेनेचं वैभव कार्यकर्ते आहेत. आणि मग हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा एकनाथ शिंदे तळागाळातून इथं मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला. एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हा साधा सुद्धा प्रवास नाही आहे. आणि म्हणून माझी इच्छा, अपेक्षा एवढीच असते की जे जे आपले पदाधिकारी आहेत त्यांनी ईर्ष्येने लढलं पाहिजे, ईर्ष्येने जिंकलं पाहिजे. सर्वसामान्य लोकांच्या सुखद, ही निवडणूक ईर्ष्येची आहे. ही निवडणूक आपली आहे. ही निवडणूक आपण जिंकलीच पाहिजे. या जिद्दीने काम केलं पाहिजे. आणि या जिद्दीने काम केलं म्हणून जिथं कधी शिवसेना नव्हती तिथं देखील शिवसेना आली. धनुष्यबाण घराघरात गेला. शिवसेना घराघरात तुम्ही पोहोचवली. आणि कितीतरी नगरसेवक आपले आले. हा इतिहास आहे. आणि म्हणून पूर्वीचं बघितलं आपण, घरात बसून शिवसेना वाढवता येत नाही. फेसबुक लाईव्ह करून शिवसेना वाढवता येत नाही. पण दुर्दैवाने काय, मी फिरत होतो, महाविकास आघाडी कुठं दिसतच नव्हती. महाविकास आघाडी काय झालं होतं माहित नाही. त्यांनी पराभव मान्य केला होता वाटतं. आणि लोक, कार्यकर्ते त्यांचे सांगत होते बा आले नाही तर नाही, पण निदान फेसबुक लाईव्ह वर तरी सभा घ्यायला पाहिजे होत्या. तेही घेतल्या नाही. जाऊ द्या, आता काय बोलणार. कोण असली नकली दाखवलं जनतेने ना. म्हणाले निवडणूक आयोग असं केलं, कोर्टाने असं केलं, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. जनतेच्या न्यायालयात गेलात, जनतेच्या न्यायालयाने दाखवलं. इथे 70 पर्यंत आपण गेलो, तुमची 8वरच गाठ पडली. काय झालं आता. आणि म्हणून मी एवढंच सांगतो,